नमस्कार मंडळी. सखी सह्याद्रीच्या आजच्या भागात मी पूनम आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत करते. सकाळी उठल्यापासून रात्री झोपेपर्यंत आपण सगळेच अगदी घड्याळाच्या काट्याप्रमाणे धावत असतो. पण आता या घड्याळाच्या काट्याप्रमाणे धावण्याच्या युगातही आपल्या आहाराबाबत मात्र आपण जागरूक झालो आहोत. न्यूट्रिशन, कॅल्शियम, प्रोटीन असे मोठे मोठे शब्द आपण वापरतो. आपल्या आहारात काय घ्यावं हे आपल्याला माहिती असतं, पण ते घेतल्यामुळे काय फायदा होतो, त्याचा आपल्या शरीरावर काही बदल होत आहे का, किंवा आपल्या एखाद्या रोगाची तीव्रता कमी होत आहे का, या सगळ्याचा विचार मात्र होत नाही. आणि म्हणूनच याच अनुषंगाने या सगळ्याचा विचार आज आपण करणार आहोत. आज राष्ट्रीय पोषण सप्ताहानिमित्त आपला विशेष कार्यक्रम काय आहे ते पाहूया. आजचा आपला विषय आहे राष्ट्रीय पोषण सप्ताहानिमित्त विशेष कार्यक्रम संतुलित आहार निरोगी जीवन. आणि या विषयावर मार्गदर्शन करण्यासाठी अशी तज्ञ व्यक्ती आज आपण इथे आमंत्रित केली आहे. आज आपल्याबरोबर आहेत डॉक्टर नितीन पाटणकर. नमस्कार डॉक्टर. नमस्कार. सखी सह्याद्री कार्यक्रमात तुमचं मनापासून स्वागत. धन्यवाद. डॉक्टर नितीन पाटणकर हे ज्युपिटर हॉस्पिटल ठाणे आणि विजडम क्लिनिक मुंबई येथे असतात. त्यांनी डायबिटीज, लठ्ठपणा या विषयात विशेष संशोधन केलं आहे. आपल्या जीवनपद्धतीला रोगांपासून कसं परावृत्त केलं पाहिजे यावर ते विशेष भर देतात. आज आपण त्यांच्याकडूनच कशा पद्धतीने आहार घ्यावा आणि त्याच्यामध्ये काय काय बदल केले पाहिजेत किंवा त्या आहारापासून आपल्या रोगांना कसं परावृत्त केलं पाहिजे या सगळ्या विषयी जाणून घेऊयात. कार्यक्रमात तुमचा सहभाग आमच्यासाठी तितकाच महत्त्वाचा आहे. प्रश्न विचारण्यासाठी आमचे फोन नंबर्स असे आहेत 24908050 24988050. मोबाईलवरून डायल करताना 022 हा एसटीडी कोड डायल करावा. आणखी एक नम्र विनंती, प्रश्न विचारताना आपल्या टीव्ही संचाचा आवाज थोडा कमी ठेवा, जेणेकरून तुमचे प्रश्न सरळ आमच्यापर्यंत पोहोचतील. आणि आपल्या विषयाला अनुसरून प्रश्न विचारा. आजच्या आपल्या चर्चेला सुरुवात करूया. आजचा आपला विषय आहे संतुलित आहार निरोगी जीवन आणि आपल्याबरोबर आहेत डॉक्टर नितीन पाटणकर. डॉक्टर, खरं तर आजचा जो आपला हा संतुलित आहार निरोगी जीवन हा विषय आहे आणि आपण राष्ट्रीय पोषण सप्ताह म्हणजे हा 1 सप्टेंबर ते 7 सप्टेंबर हा जो वीक आहे तो न्यूट्रिशन वीक म्हणून साजरा करतोय. प्रत्येक वर्षी त्याची एक वेगळी थीम असते. यावर्षी वेगळी थीम आहे. काय सांगाल त्या वीक विषयी? आता हा आपण जो वीक किंवा डेज साजरे करतो त्याच्यामध्ये अपेक्षा अशी असते की वर्षभर त्या विषयाकडे आपण लक्ष द्यावंच, पण त्याच्याकरता त्याची जागृती व्हावी, त्याची आपल्या स्वतःला जाणीव व्हावी आणि त्यातल्या तज्ञ मंडळींना त्या विषयाची आणखीन सखोल माहिती घेण्याकरता उद्युक्त करावं म्हणून हे वीक साजरे केले जातात. तर यावर्षी न्यूट्रिशनचा जो वीक आहे त्याची जी थीम आहे ती आहे लाईफ सायकल अप्रोच टू बेटर न्यूट्रिशन. म्हणजे लाईफ सायकल अप्रोचचा अर्थ असा आहे की हे खास करून मुलींकरता किंवा पुरुषांकरता पण की म्हणजे प्री प्रेग्नन्सी किंवा गरोदरपणापूर्वीपासून त्या बालकाची काळजी घेतली गेली पाहिजे. नंतर गरोदरपणामध्ये, नंतर स्तनपान करताना, लहान वयामध्ये, तिथपासून चालू होऊन प्रत्येक वयाच्या टप्प्यावर अन्नाच्या गरजा वेगवेगळ्या असतात आणि त्या भागवण्याकरता त्याच्याकडे लक्ष दिलं पाहिजे. तर तिथपासून सुरू करून अगदी ओल्ड एज पर्यंत. तर ह्या सगळ्या बाबतीत जर का आपली जागरूकता वाढली आणि सब घोडे 12% असं न म्हणता जर का आपण प्रत्येक वयोगटानुसार आपल्या न्यूट्रिशनकडे आपण डोळसपणाने बघायला लागलो तर एक हेल्दी समाज किंवा स्वस्थ समाज निर्माण होऊ शकेल अशी आशा ठेवून हा वीक किंवा ह्या सप्ताहाची ही कल्पना मांडलेली आहे की लाईफ सायकल अप्रोच टुवर्ड्स बेटर न्यूट्रिशन. अगदी खरं. म्हणजे जशी आपली लाईफस्टाईल आहे, जसं तुम्ही आता सांगितलं की वयाच्या प्रत्येक टप्प्यावर त्या त्या पद्धतीने विचार होणं आपल्या आहाराबाबतही तेवढंच गरजेचं आहे. आहार काय आहे किंवा आहार म्हणजे आम्हाला माहिती आहे, पण आहार आणि आहारशास्त्र यात काय फरक आहे? आता कसं आहे की आहार म्हटला की मी काय खावं, मी काय प्यावं, त्याला असं म्हणू शकतो आपण की मला खाण्याचं एखाद्याला वेड असू शकतं, पण त्याच्याबद्दल मी ते का खातोय, किती खायला पाहिजे, कसं खायला पाहिजे, त्याच्यात प्रयोग कसे करायचे आणि त्याच्यातनं स्वास्थ्य वृद्धिंगत होण्यासाठी काय काय करता येईल हे बघण्याकरता जेव्हा आपण अभ्यास करायला लागतो तेव्हा त्याला म्हणतात आहारशास्त्र. जसं आहाराचं तर प्रत्येकाला खाण्याचं वेड असतं, पण वेडाबरोबर व्यासंग जर का वाढला तर आपले स्वास्थ्य जास्त सुधारू शकतं. आणि हे सगळं
एकत्र बांधून त्याचा अभ्यास करणं म्हणजे आहारशास्त्र आहे. म्हणजे खरं जसं तुम्ही सांगितले की एखाद्याला खाण्याचं वेड असतं आणि बहुतेकदा काही वेळेला आपण टेन्शनमध्ये सुद्धा खूप खातो किंवा काही वेळेला टेन्शन आल्यामुळे खाणंही कमी होतं, नाही का? तर तुम्ही म्हणाल त्याआधी बरोबर आहे की टेन्शनमुळे खाणं वाढणं आणि टेन्शनमुळे खाणं कमी होणं या दोन्ही गोष्टी जरी होत असल्या तरी बरेचदा असं दिसून येतं की टेन्शनमध्ये माणूस एक उद्दीपित अवस्थेत असतो आणि माणसाला नेहमी शांत व्हायला किंवा प्रसन्न राहायला जास्ती आवडतं. आणि हे प्रसन्न होण्यासाठी किंवा शांत होण्यासाठी अन्ना इतका दुसरा छान मार्ग नाही. जसं आपण संगीत ऐकून शांत होऊ शकतो त्याच्यापेक्षा जास्ती सुंदर रीतीने आपण अन्नामुळे शांत होऊ शकतो. आणि मग त्याच्यामुळे झालाय काय आजकाल की माणसं खाताना प्रसन्न मनोवस्थेत न बसता, समजा तुम्ही दूरदर्शनवर बघत असाल, एखादी कुठची तरी मालिका बघत असाल, एखादा सिनेमा बघत असाल आणि त्याच्यामुळे एवढं उद्दीपित व्हायला होतं की ज्याच्यामुळे ऑलरेडी असलेल्या बॅकग्राऊंड टेन्शनमुळे वाढ होते आणि तो माणूस नकळत जास्ती खायला लागतो. आणि टेन्शन जर का एका पर्टिक्युलर लेव्हलच्या पेक्षा खूप वाढलं तर मात्र अन्नावरची वासना उडते, भूक उडते आणि मग तो माणूस कमी खायला लागतो. त्यामुळे खाताना आपल्याकडे पूर्वी जे म्हणायचे की उदरभरण नो हे अन्न हे पूर्ण ब्रह्म, तर तसं त्याला तसा मान देऊन जर का आपण खात राहिलो तर खाण्याकडे आपोआपच आपलं लक्ष राहील आणि खाणं आपोआपच हेल्दी होत जाईल. अगदी खरं. नितीनजी, जसं तुम्ही सांगितलं की ह्या वर्षीची थीम की लाईफ सायकल अप्रोच टू बेटर न्यूट्रिशन, आणि जसं आपण सुरुवातीला सांगितलं की आपल्या शरीरातील आजार म्हणजे आहारातून कसे कमी केले जातील यावरही तुम्ही विशेष भर देता. मग आहारामुळे मधुमेह, उच्च रक्तदाब किंवा हृदयविकार यांच्यावर जो खर्च होतोय तो कमी करता येईल का? अगदी 100%. कारण मेडिकल कॉलेजमधनं डॉक्टर्स बाहेर पडताना आणि बऱ्याचशा ज्या वैद्यकीय संस्था आहेत त्यांच्यामार्फत जे काही ज्ञान प्रसृत केलं जातं त्याच्यामध्ये असा एक बरेचदा समज पसरला जातो की मधुमेह असेल किंवा रक्तदाब असेल हे एकदा लागले मागे की ते परत येणं नाही तिथनं. त्या अभिमन्यूच्या चक्रव्यूहासारखं आहे, तिकडे एकदा शिरत गेला की त्याला असलं की फसलो. आणि त्याच्यामुळे त्या माणसाची औषधं सतत वाढत जाणार आणि शेवटी त्याचे निरनिराळे ऑर्गन्स डॅमेज होत जाणार आणि त्याच्या आयुष्याची क्वालिटी खूप खराब होत जाणार. आणि हे डॉक्टरांच्या आणि रुग्णांच्या मनावर एवढं ठसलेलं असतं की ह्याच्यापेक्षा वेगळा विचार काही केला जाऊ शकतो हेच माणूस विसरून गेलेला असतो. पण हे विज्ञानाने अनेकदा सिद्ध केलेलं आहे की योग्य जर का आहारावर नियंत्रण ठेवलं आणि तो जर का आहार कायमचा नाही तर काही आठवड्यांपुरता जरी पाळला आणि नंतर सुयोग्य आहार पाळला तर डायबिटीस असेल, ब्लड प्रेशर असेल, हार्ट डिसीज असतील, ह्या डिसीजला परतावा मिळू शकतो. मी अजिबात म्हणणार नाही की हे रोग बरे होतात, कारण रोग बरा होणं म्हणजे तुमची जेनेटिक स्टेटस बदलणं. पण बरा झाला नाही तरी त्याची औषधं कमी होऊ शकतात, औषधांशिवाय माणूस राहू शकतो. आणि हे आपल्या इकडेच नाही तर परदेशातही विज्ञानाने सिद्ध केलेलं आहे. फक्त त्याच्याकरता आहार हा दुय्यम न मानता आहार हे प्रमुख औषध आहे आणि औषधं ही त्याला जोड म्हणून वापरली जातात. हे जर का आपण बघितलं तर डायबिटीस नक्की परतावता येऊ शकतो. मला असं वाटतं आपल्याकडे थोडंसं नेमकं ह्याच्या उलट होतं नाही की औषधं ही प्रमुख असतात आणि त्याच्या मानाने पूरक आहार असा फक्त तो घेतला जातो, कारण की त्याच्यामध्ये बरेच गैरसमजही आहेत. काय सांगाल तुम्ही? आता कसं आहे की औषध देणं हे डॉक्टरच्या दृष्टीने अत्यंत सोपं काम आहे. त्यामुळे एकदा प्रिस्क्रिप्शन लिहून दिलं की डॉक्टर मोकळा झाला आणि एक गोळी पोटात ढकलली की पेशंट मोकळा झाला. त्यामुळे हे दोघांच्याही सोयीचं आणि औषध कंपन्यांच्या तर भलत्याच फायद्याची गोष्ट आहे. त्याच्यामुळे होतं असं की आहार करायला लागलं म्हणजे अनेक ठिकाणी नको म्हणायला लागतं. आहार करण्याकरता वेगळी काहीतरी कष्ट घ्यायला लागतात. आज माणूस जर का तुम्हाला समजा जुडो खेळायचं आहे, तुम्हाला पेटी शिकायचे, तुम्ही वेगळे कष्ट घ्यायला तयार असता, पण स्वतःसाठी म्हणून आहारात काही बदल करायचे असतील तर ते करायला मात्र आपण तयार नसतो. आणि त्याच्यामुळे डॉक्टरही बरेचदा आहाराकडे दुर्लक्ष करतात आणि सांगतात की तू एक गोळीनी बरं वाटत नाही ना, दुसरी गोळी घे, तिसरी गोळी घे. आणि त्याच्यामुळे त्याची साखर नियंत्रणात राहते, त्याचं बीपी नियंत्रणात राहतं, पण शरीराच्या आतमध्ये त्या औषधांचे पण काहीतरी परिणाम होतच असतात. त्यामुळे आहाराला जर का आपण महत्त्व दिलं तर त्याचा खूप जास्ती फायदा होऊ शकतो. अगदी खरं आहे डॉक्टर की आता हल्ली सगळ्यांमध्येच डाएट ही संकल्पना खूप रुजली आहे आणि आता आम्हाला असं नवीन काय नेटवर किंवा व्हॉट्सअप किंवा कशावर येत असतं की प्रत्येक 2 तासांनी काहीतरी खात राहावं. तर हे कितपत खरं आहे? जसं पूर्वी असं एक वेळ असायची पूर्वीच्या काळी की सकाळची न्याहारी, दुपारी जेवण,
संध्याकाळी काही नाश्ता किंवा रात्रीचं डायरेक्टली आपण जे रात्री जेवतो ते. पण आता हल्ली असं झालं की उठल्यापासून प्रत्येक 2 तासांनी काही ना काहीतरी खात राहा, तुमचं वजन आटोक्यात राहतं. याविषयी तुम्ही काय मार्गदर्शन कराल? ही एक मोठी गैरसमजूत आहे की दर 2 तासांनी खात राहिल्यानंतर शेवटी माणूस आहे तो जर का व्हरायटी फूड खायला लागला तर ते खाणं लिमिटेड खाणं न राहता किंवा अत्यल्प आहार वरचेवर करत राहणं ही संकल्पना मोडून पडते आणि त्याचं खाणं वाढत जातं. आणि दुसरं बघाल की जेव्हा माणसाला शरीरामध्ये अतिरिक्त प्रमाणात चरबी साठलेली असते तर ती चरबी जाळण्यासाठी पहिल्यांदा रक्तातली साखर खाली गेली आणि रक्तातलं इन्सुलिनचं प्रमाण कमी झालं की त्याच्यानंतर मग ती चरबी जाळणारी हॉर्मोन्स तयार व्हायला लागतात. पण तुम्ही जर का दर 2 तासांनी आपण चरत राहिलो तर ती हॉर्मोन्स पाझरत नाहीत आणि त्याच्यामुळे शरीरातली चरबी तशीच्या तशीच राहते. आज जर का तुम्ही वैद्यकीय नियतकालिकांमध्ये आलेले रिपोर्ट्स पाहिलेत तर दोन्ही बाजूनी तुम्हाला मतप्रदर्शनं सापडतील की दर 2 तासांनी किंवा 4 तासांनी खाण्याचे फायदे काय आणि 8 दिवसातनं एकदा किंवा 2दा खाण्याचे फायदे काय. पण जर का तुम्ही पर्सनली मला विचारलं आणि आपलं पूर्वीपासूनचं अनेक वर्षापासूनचं जे कल्चर आहे तिथे एक म्हण होती की एकभुक्त रोगमुक्त, तर ते जर का पाहिलं सगळं आणि फिजिओलॉजी ज्याला म्हणतात की माणसाच्या शरीराची जी सगळी संप्रेरक किंवा हॉर्मोन्सची जी रचना आहे ती पाहिली तर मला असं वाटतं की 3 वेळा खाणं आणि मध्ये तोंड बंद ठेवणं हे आरोग्याला अतिशय हितकारक असतं. पण 3 वेळा पण असं होतं की एकाच वेळेला खूप खाऊ नये असं म्हणतात आणि जे थोडं थोडं म्हणजे प्रत्येक 2 तासांनी म्हणजे अगदीच क्वांटिटी त्याची कमी असावी. पण असं एकाच वेळेला जेव्हा आपण खातो तेव्हा पण भरपूर खाल्लं जात नाही का? कारण तुम्ही बघा पोटाचा आकार फिक्स असतो आणि जेव्हा तुम्ही डोळसपणाने खायला लागता तेव्हा एका वेळेला जेवढं खाणार तेवढंच खाता तुम्ही. जसं खाण्याच्या मध्ये म्हणतात की चौरस आहार जर का असेल की त्याच्यामध्ये भाज्यांचं प्रमाण आहे, त्याच्यामध्ये कच्च्या भाज्यांचं प्रमाण आहे, त्याच्यामध्ये पाण्याचं प्रमाण आहे, तर तुम्ही जास्ती खाऊच शकत नाही. तुम्ही जेव्हा मध्ये खायला लागता तेव्हा रेडीमेड पदार्थ, बाजारातनं आणलेले पदार्थ हे पदार्थ खायला लागतात आणि त्याच्यामुळे ते कॅलरी डेन्स पदार्थ असतात. त्याच्यामुळे इनफॅक्ट तुम्ही जास्ती खाता आणि तुमच्या शरीराचं जास्ती नुकसान करून घेता. त्यामुळे 3 वेळा आपण म्हणतो तसं की घरचा डबा किंवा घरचं खाणं हे असेल तर, आणि एन्जॉयमेंट जी असते चवीच्या मध्ये जे बदल असतात ते बदल क्वचित प्रसंगी ठेवले तर जास्ती फायदा होतो. पण आजकाल आपण बदल जास्ती आणि मूळ आहार हा क्वचित प्रसंगी करतो, त्याच्यातनं आपल्याला आहाराचं पूर्ण संतुलन बिघडून जातं. हे संतुलन कसं योग्य राखायचं हेच आज आपण तुमच्याकडून म्हणजे मार्गदर्शन करून घेणार आहे. एक फोन घेऊया. पुष्पा आपल्याशी बोलतायत ठाण्यावरून. नमस्कार. हॅलो, नमस्कार. मी पुष्पा चोपडे बोलते. बोला. मला असं विचारायचं की मला ब्लड प्रेशरचा त्रास आहे आणि त्याच्यासाठी मी कुठला आहार घेतला पाहिजे आणि माझ्यासाठी म्हणजे वॉकिंग एक्सरसाइज बेस्ट होऊ शकतो का? तुमचं वय काय आहे? मी आता 49 इयर्स आहे. 49 इयर्स ना. धन्यवाद पुष्पाजी. तुमच्या प्रश्नाचं उत्तर तुम्हाला नक्कीच मिळणार आहे. हा जो वीक आहे हा आपण न्यूट्रिशन वीक म्हणून साजरा करत आहोत. तर आम्हाला तुमच्याकडून प्रत्येक वेळेला एक टिप अपेक्षित आहे. तर काय तुम्ही सांगाल? एक टिप. चांगली टिप देतो, लोकांना आवडेल खूप. की मी खाण्यासंदर्भात नेहमी लोकांना सांगतो जितकं जातं तेवढं खात जा. बरं. पण जितकं जातं या शब्दाचा अर्थ समजून घ्या. पोटात जातं तेवढं नाही, तर शरीरातनं बाहेर जेवढं जातं तेवढंच अन्न खात जा. त्याच्यामुळे हेल्थ चांगली राहू शकते. त्यामुळे हे लक्षात ठेवायला पाहिजे आपल्याला, जेवढं जातं तेवढं खावं, पण जे बाहेर जातं तेवढं खावं. तेवढं म्हणजे जेवढं जातं तेवढंच खावं ही आजची एक पहिली टिप आहे. अशा अनेक टिप्स आपल्याला आपल्या डॉक्टरकडून घ्यायच्या आहेत. डॉक्टर, पुष्पा त्यांचा फोन होता ठाण्यावरून. तर ब्लड प्रेशरचा त्रास आहे त्यांना, कसा आहार घेता येईल? वय त्यांचं 49 आहे. तर त्यांनी 2 प्रश्न विचारले होते की मला आहार कसा घ्यावा आणि चालणं माझ्याकरता उत्तम व्यायाम आहे का? तर अगदी बरोबर आहे की तुम्ही जेवढं चालाल तेवढा तुम्हाला फायदा होईल. समजा जर का तुम्ही दिवसातले 30 ते 40 मिनिटं जर का मध्यम गतीने चालू शकलात आणि त्याच्या बरोबरीने जर का दिवसभर आपण जेवढा वेळ जागे असतो तेवढ्या वेळामध्ये जर का आपली दिवसभरामध्ये 10 ते 12,000 पावलं टाकून झाली तर ब्लड प्रेशरचा त्रास कमी व्हायला खूप मदत होते. दुसरं म्हणजे ब्लड प्रेशरच्या आहारामध्ये 2 गोष्टी आहेत. एक तर ज्याला आपण म्हणतो संपृक्त फॅट्स किंवा सॅच्युरेटेड फॅट्स त्या कमी ठेवणं आणि मिठाचं प्रमाण कमी ठेवणं. तर त्याला हल्ली एक खूप पॉप्युलर डाएट आहे ज्याला डॅश डाएट म्हणतात, DASH म्हणतात, डॅश डाएट म्हणतात. तर हा डाएट तुम्ही कुठच्याही न्यूट्रिशनिस्टकडनं लिहून घेतलात तरी पण तुम्हाला ब्लड प्रेशर करता त्याचा खूप फायदा होऊ शकतो. तर अशा प्रकारे तुम्ही शेवटी तुमचं वजन नियंत्रणात ठेवून
आणि मेंटली रिलॅक्स राहून जर का एवढं चालू शकलात तर बीपीच्या गोळ्या तुमच्या समजा 3-4 चालू असतील तर नक्की 1-2 गोळ्या कमी होऊ शकतात. अरे वा, खरं. आपला पुढचा फोन घेऊया. ज्योती आपल्याशी बोलतायत चेन्नईवरून. नमस्कार. हा, नमस्कार डॉक्टर साहेब, मी ज्योती बोलत आहे चेन्नईवरून. बोला. नमस्कार. माझा असा प्रश्न आहे की माझा मुलगा 10 वर्षाचा आहे आणि तो ऍक्टिव्ह राहण्यासाठी मी त्याला काय खाऊ घातलं पाहिजे? पूर्ण दिवस ऍक्टिव्ह राहण्यासाठी मी त्याला काय आहार द्यायला पाहिजे? कारण की तो शाळेवरून आल्यावर फार थकून जातो आणि मग पुन्हा त्याला अभ्यास करण्याचा स्टॅमिना राहत नाही. बरं, धन्यवाद ज्योतिजी. ज्योतिजी, तुमचा हा जो खरं तर प्रश्न आहे, डॉक्टर, मला असं वाटतं की खरंच त्यांचा हा जो प्रश्न आहे ना, त्या रिलेटेड बऱ्याच आपल्या सखींचा हाच प्रश्न आहे की 10 ते 15 वर्षाच्या आतली किंवा 12 वर्षापर्यंत जी मुलं आहेत त्यांना ऍक्टिव्ह ठेवण्यासाठी खरंच काय काय आहार दिला पाहिजे. कारण आजकाल त्यांना घरातला जो आहार असतो तो दिला की तो नको असतो. काय करता येईल? कसं आहे माहिती आहे का, मुलांना एवढं बाहेरची आकर्षणं असतात की त्यांना म्हणजे पिझ्झा आहे, फ्रँकी आहे किंवा गोलगप्पे आहेत किंवा अनंत पदार्थ बाहेरनं त्यांना खुणावर असतात आणि त्याच्या चवीमध्ये हल्ली शास्त्रशुद्धरित्या अशा रीतीने बदल केले जातात की त्याच्यामुळे ऑलमोस्ट ॲडिक्शन होऊ शकतं. त्याला एक ब्लिस पॉइंट म्हणतात त्या पदार्थांचा. तर तो आल्यामुळे मुलांना घरातलं खाणं एकदम निरस वाटायला लागतं. तर मला नेहमी वाटतं की आपल्याकडे भारतामध्ये किचनमध्ये काम करणाऱ्या आया ह्या सर्वात मोठ्या सायंटिस्ट आहेत. तर त्यांनी जर का घरातल्या पदार्थांच्यापासून बाहेरच्यासारखे दिसणारे पदार्थ तयार करायला सुरुवात केली तर त्याचा खूप फायदा होऊ शकतो. मी तुम्हाला एक छोटंसं उदाहरण देतो की आमच्याकडे एक मुलगा यायचा, त्याला असंच वजन त्याचं वाढत नव्हतं आणि त्याला त्याच्या आईने कोकणातल्या होत्या तर त्यांनी फणसपोळी आणि ओला नारळ खायला दिला होता. तर ते त्यांनी सांगितलं की छे हे मला आवडत नाही म्हणून. तर त्याला मी सांगितलं की तू बाळा हेच खायचं आहे तुला, पण ह्याला जर का तू जॅकफ्रूट फ्रँकी विथ कोकोनट स्टफिंग असं म्हटलं आणि बटर पेपरमध्ये गुंडाळून दिलं तर ते मुलगा तो आवडीने खायला लागला. तसं आपल्याला बघायला लागेल की घरामध्ये जे काही आपण पदार्थ बनवतो त्याला आपण पूर्वी जसं साधे शृंगार करायचो पदार्थांना, तो आता बाहेरच्या पदार्थांच्या दिसणारा पदार्थ. आमच्या घरामध्ये पोळी भाजी खायला मुलं नाही म्हणायची तेव्हा आम्ही त्यांना सांगायचो की ओके तुम्हाला थोडंसं चीज पाहिजे ना, त्यांना आम्ही पिझ्झा इंडियाना असं नाव दिलं होतं आणि तो पोळीचा रोल करून खायला द्यायचो आणि ती मुलं खायची. तेव्हा अशी काहीतरी आयडिया आपल्याला करायला लागते की जेणेकरून मुलांना बाहेरनं ज्या गोष्टी खुणावतात त्या घरी पण मिळत आहेत असं वाटायला लागेल आणि किचनमध्ये तुम्ही त्याच्यातनं काय घालता ते तुमच्या हातात राहील. तर अशा काहीतरी ट्रिक्स केल्याशिवाय आपल्याला तरणोपाय नाही. आणि अशा 1-2 ट्रिक्स आम्हाला ऐकायच्याच आहेत पुढे तुमच्याकडून. त्याआधी मला एका मुख्य मुद्द्याकडे यायचे की आता गणपती बाप्पा येतील, नवरात्र येईल, उपवास हे सगळं सुरू झालेले आहे आणि असेही काही आपल्या म्हणजे भारतामध्ये की प्रत्येकाचे आठवड्यातून काही उपवास असतात. पूर्वी याला एक धार्मिक कारण होतं. आता उपवास काही यंग जनरेशन किंवा आताची तरुण पिढी तर बंदच झालेले आहेत. पण हा उपवास का करावा आणि कसा करावा? कारण उपवासात मला एक मुद्दा महत्त्वाचा पुढे आणायचा की जेव्हा आपण उपवास पकडतो त्या दिवशी आपल्याकडे खाण्याची एक मजा असते. तर काय आहे त्याच्या मागचं शास्त्र? आता खरं म्हणाल तर म्हणजे मी जेव्हा मेडिकल कॉलेजमधून डॉक्टर म्हणून आलो तेव्हा एक अशी समजूत होती की उपवास करणं चुकीचं आहे. तेव्हा लोक सगळ्यांना सांगायचे की उपवास अजिबात करायचं नाही, खास करून मधुमेहाच्या माणसाने तो उपवास करायचाच नाही अजिबात. कारण औषधं पहिल्यांदा तिथे सगळं हे होतं की औषधही मेन आहे आणि मग त्याला लागणारा आहार तुम्ही द्यायचा. पण जगभरामध्ये बेसिकली मुसलमान समाजाने केलं की रमझानमध्ये आम्ही उपवास करणारच आणि त्याच्याकरता आता त्यांनी एवढ्या रीतीने फोर्स केलं की आता डॉक्टरनी रमझानमध्ये कशा रीतीने उपवास करायचे आणि त्याला औषधं कशी ऍडजस्ट करायची हे शोधून काढलं आणि शेवटी आता त्याच्या पुढे जाऊन संशोधन असं झालं की उपवासामुळे माणसाच्या शरीरावर किती चांगले परिणाम होऊ शकतात. डॉक्टर तुम्हाला थोडं थांबवते आणि हे सगळे परिणाम आम्हाला सविस्तर ऐकायचे. एक फोन घेऊया आधी. वैशाली प्रभू आपल्याशी बोलतायत. नमस्कार. हॅलो मॅडम, मी वैशाली प्रभू बोलते. बोला. मॅडम, मला डॉक्टरना विचारायचं होतं की माझ्या मिस्टरांचं वय 37 आहे. त्यांना कोलेस्टेरॉलचा त्रास आहे, तर त्यांच्यासाठी कोणता आहार त्यांच्यासाठी उपयोगी पडेल? बरं, धन्यवाद वैशालीजी. आधी आपण यांच्या प्रश्न उत्तर देऊया आणि मग आपल्या उपवासाच्या मुद्द्याकडे येऊया. तुम्ही जे आता कोलेस्टेरॉल बद्दल जे बोललात तर त्याच्यामध्ये कोलेस्टेरॉलमध्ये अनेक टाईप्स असतात. तर त्याच्यामध्ये ज्याला आपण म्हणतो की LDL म्हणून जे वाईट कोलेस्टेरॉल ज्याला म्हटलं जातं ते जर का वाढत असेल सारखं तर
ते आपल्या लिव्हरमधली एन्झाईम्स काही बिघडल्यामुळे वाढलेलं असतं आणि त्याचा आहाराशी काही संबंध नसतो. म्हणजे पूर्वी अशी समजूत होती की अंड्यातला बलक खायचा नाही, तूप खायचं नाही, सॅच्युरेटेड फॅट खायच्या नाहीत. तर खाण्यामधल्या चरबीमुळे रक्तातल्या कोलेस्टेरॉलवर काही परिणाम होत नाही. पण त्याचा अर्थ असा नाही की रक्तातलं कोलेस्टेरॉल हे पूर्वी इतकंच घातक आहे अजूनही. त्याच्याकरता तीच ट्रीटमेंट सांगितली जाते. पण ह्याच्याकरता पहिली गोष्ट म्हणजे लाईफस्टाईल मॉडिफिकेशन म्हणतात, की आपल्या जीवनशैलीमध्ये बदल, की ज्याच्यामध्ये आपला आहार, आपला व्यायाम आणि आपण जे स्ट्रेसेस घेतो ते जर का कमी करता आले तर ते कमी करून 3 महिने आपण बघू शकतो की ज्याच्यामुळे आपलं कोलेस्टेरॉल खाली येत आहे का. ते जर का नसेल येत तर मात्र पहिल्यांदा म्हणजे घरगुती उपाय असतात ते करून, मग त्याच्यामध्ये आम्ही सांगतो की तुम्ही दालचिनी, ओवा किंवा वेगवेगळ्या मसाल्यांचे पदार्थ हे वाढवायला लागा. त्याच्यानंतर मग काही औषधं असतात, कारण शेवटी आपल्याला औषधं घेणं किंवा कोलेस्टेरॉलला वाढून देणं याच्यामध्ये आपल्या आरोग्याच्या दृष्टीने काय चांगलं आहे हे बघून आपल्याला ठरवायला लागतं. त्यामुळे कोलेस्टेरॉल करता वेगळा असा आहार काही नसतो की जेणेकरून आपलं वजन नॉर्मल राहील, आपला व्यायाम भरपूर राहील. हे करून कोलेस्टेरॉल चेक करायला लागतं. पण त्याच्यात जर का उलटं जर का ट्रायग्लिसराईड्स ज्याला म्हणतात ती जर का वाढलेली असतील तर ती मात्र आहारामुळेच वाढतात. त्यामुळे आपला आहार नक्की जास्ती आहे आणि तो कमी करणं हे जरुरीचं आहे आजकाल. आणि त्याच्यामध्ये सुद्धा पिष्टमय पदार्थ हे पोटात जास्ती गेले, त्यामध्ये पिष्टमय पदार्थ म्हणजे तांदूळ, गहू, ज्वारी, बाजरी, नाचणी सगळं काय आलं तर ते गेल्यामुळे पण ट्रायग्लिसराईड्स वाढू शकतं. तर आपण जर का ते बाहेर टाकू शकत नसू तर ते खायचं नाही आणि त्यांनी पण कोलेस्टेरॉल कमी होऊ शकतं. आपण त्या गोष्टींचा जसं तुम्ही आता सांगितलं की आहाराशी संबंध आहे, पण असं कधी कधी ऐकण्यात येतं की शेंगदाणे जास्त खाल्लं तर कोलेस्ट्रॉल हाय होतं, असं काही? हल्ली नवीन संशोधनाने असं सिद्ध केलेलं आहे की कुठच्याही आहारामधल्या कुठच्याही गोष्टीमुळे कोलेस्टेरॉल वाढत नाही. बरं. आणि त्यातनं म्हणजे जे प्राणीजन्य पदार्थ आहेत त्याच्यामध्ये डायरेक्ट कोलेस्टेरॉल असू शकतं पण त्याचाही परिणाम होत नाही. त्यामुळे तुम्ही ओव्हरऑल कॅलरीज किती घेता त्याच्यावर तुमच्या शरीरामधल्या सगळ्या मेटाबॉलिक जे पॅरामीटर्स आहेत ते ठरलेले असतात. त्यामुळे तुम्ही तुमचं जेवढा विहार आहे तेवढा आहार ठेवणं हे सतत प्रिन्सिपल आपल्याला पुढे पुढे येत राहत आहे की जेवढं तुम्ही बाहेर टाकू शकता, जेवढी तुम्हाला गरज आहे तेवढंच तुम्ही खा. म्हणजे पोटापुरता पसा पाहिजे, नको पिका या पळी, तशा टाईपचं आपल्याला काहीतरी करायला पाहिजे. आणि तर आपले हे बरेचसे रोग कंट्रोलमध्ये राहतील. त्याच्याकरता काही डाएट म्हणजे काही रॉकेट सायन्स नाही आहे की याच्यामध्ये काहीतरी खूप गुप्त गोष्टी दडलेल्या आहेत, तसं काही नाही आहे. फक्त तो संतुलित किंवा संयमित आहार पाहिजे, एवढं एकच प्रिन्सिपल त्याच्यामागे आहे. खरं. डॉक्टर, हा 1 सप्टेंबर ते 7 सप्टेंबर हा जो वीक आहे, न्यूट्रिशन वीक, राष्ट्रीय पोषण सप्ताह म्हणून आपण साजरा करत आहोत. तर आता पुन्हा एकदा न्यूट्रिशन विषयी एक चांगले टिप्स आम्हाला अपेक्षित आहे. एक अशी समजूत आहे की फळं म्हणजे खूप हेल्दी, फळांच्यामुळे काही नुकसान होत नाही. पण फळांच्यामध्ये पण शेवटी फ्रक्टोज नावाची साखर असते आणि ती शेवटी साखरच आहे, त्याच्या कॅलरीज पोटात जातातच. त्यामुळे लोक फळं, हेल्दी फळं खायला म्हणून बसतात आणि टोपलीवर फळं खातात, ते अतिशय चुकीचं आहे. तर फळं जर का खायची असतील खरोखर तर त्याच्याकरता काही सिंपल नियम पाळले की एक तर प्रत्येक फळाचा रंग हा त्यातला एक एक विशेष गुणधर्म दाखवतो, विशेष अँटीऑक्सिडंट त्याच्यामध्ये असतं. त्यामुळे जेवढ्या कलर्सची फळं पोटात जातील तेवढं जास्ती चांगलं. सीझनला असलेली फळं नेहमी इन्क्लूड करावीत त्याच्यामध्ये. फळ किंचित कच्चं असलेलं चांगलं आणि जी फळं सालीसकट खाता येतील ती जास्ती प्रिफरेबल असतात. पण एखाद्या फळाची समजा साल खाताच येत नसेल तर जितकी पातळ साल काढता येईल तेवढी साल काढायची. पण सालीखाडचा जो भाग असतो तो खायचाच खायचा. आणि फार फार तर आपल्याला ते जास्ती होत असेल तर फळांचा जो कोर असतो त्या कोअरच्या भागामध्ये जास्ती प्रमाणात साखर असू शकते. त्यामुळे ते पिकलेला जो कोअरच्या जवळचा भाग असतो तो दुसऱ्या कोणाला तरी द्या, पण सालीजवळचा भाग आपण खायचा. आणि तो जितका चावून खाता येईल तेवढा खाल्ला तर ही फळं खूप हेल्दी ठरू शकतात. त्यामुळे कच्ची, सालीसकट किंवा सालीजवळची आणि विविध रंगांची फळं खाणं हे आपल्या आरोग्याला अतिशय हितकारक असतं. धन्यवाद डॉक्टर. खरं तर अशा अनेक टिप्स आपल्याला मिळणारच आहेत. आज हा जो राष्ट्रीय पोषण सप्ताह वीक आहे त्या सप्ताहानिमित्त अजून एक आहार तज्ज्ञ आपल्याबरोबर आहेत, डॉक्टर लीना राजे. बोला. हॅलो डॉक्टर, सखी सह्याद्री कार्यक्रमात तुमचं मनपूर्वक स्वागत. थँक्यू. डॉक्टर, हा जो वीक आपण साजरा करतोय, न्यूट्रिशन वीक, राष्ट्रीय पोषण सप्ताह, त्याच्यामुळे आहाराविषयी मला तुम्हाला काही प्रश्न विचारायचे आहेत की रोग निवारणात आपण आहारात दुय्यम मानला जातो का? आपल्या देशामध्ये सध्यापर्यंत जी काही
आहाराबद्दलच्या सगळ्या समजुती आहेत किंवा आहाराचे जे काही पद्धत चालू आहे त्याच्यावरून असं दिसतं की रोग निवारणामध्ये लोकांना असं कुठे जाणवत नाही की आहारामुळे आपण काही करू शकतो, की आहाराच्या माध्यमातून रोग निवारण होऊ शकतं, असा लोकांचा विश्वास खूप बसताना दिसलेला नाही अजूनपर्यंत. परंतु आहार तज्ञ म्हणून मी सांगू इच्छिते की रोग निवारणामध्ये आहाराचं खूप महत्व आहे. आहाराचं 2 प्रकारे महत्व मला सांगता येईल की जर का आपण योग्य आहार घेत राहिलो तर आपल्याला बऱ्याचशा रोगांचा सामना करण्याची वेळच येत नाही, ही एक गोष्ट आहे. आणि दुसरी गोष्ट अशी की काही आपल्याला एखादा मायनर आजार झाला किंवा असं काही आपल्याला थोडंफार प्रमाणात असं तब्येत ठीक नसेल आणि आपण त्या वेळेला जर का योग्य पदार्थ खाल्ले तरीही आपल्या तब्येतीमध्ये त्याच्यानुसार बऱ्यापैकी फरक पडू शकतो. आपल्याकडे उदाहरणार्थ ताप आलेला असताना आपण आपल्याला शरीराला जास्ती प्रमाणात एनर्जीची जरूर असते, जास्ती प्रमाणात आपल्याला सर्व न्यूट्रिएंट्स म्हणजे ज्याला पोषक तत्व म्हणतो त्याची गरज असते. परंतु आपण ताप आल्यानंतर खूप कमी खातो, खावत नाहीये, इच्छा नाही, आणि त्याच्यानंतर आपल्याला जो काही विकनेस येतो, अगदी गळून गेल्यासारखं होतं, पाय उचलायची ताकद राहत नाही. तर हे सगळं जर का आपण योग्य आहार घेत राहिलो तापामध्ये सुद्धा तर आपण हे पुढचे सगळे प्रॉब्लेम्स टाळू शकतो. तर अशा प्रकारे रोग निवारणामध्ये आहाराचं महत्व खूप जास्ती आहे, खूप आहे. परंतु लोकांना अजून ते पटलेलं नाही. त्याच्यासाठी आम्ही प्रयत्न करत आहोत. लीनाजी, तुम्ही स्वतः एक आहार तज्ञ आहात, हा न्यूट्रिशन वीक आहे. किचन लॅब्स ही काय संकल्पना आहे नक्की? किचन लॅब्स या संकल्पनेमध्ये असं सांगता येईल मला की वेगवेगळ्या प्रकारचे पोषक तत्व आणि त्यांच्या एकमेकांवर होणाऱ्या प्रक्रिया आणि ह्याच्यामधनं जे काही शरीरामध्ये ज्या काही घडामोडी घडत असतात तर ह्या सगळ्याचं एक आपण म्हणू शकतो की एक प्रकारचं सगळं असं एक एकत्र जोडलं गेलेलं, एकत्र जोडणी केलेली आहे किचन लॅब या संकल्पनेमध्ये. की किचन ही एक लॅब असू शकते, म्हणजे वेगवेगळ्या प्रकारचे संशोधनं जी ऍक्च्युली लॅबोरेटरीमध्ये जशी करता येतात तशी किचनमध्ये वेगवेगळ्या पदार्थांच्या एकमेकांच्या होणाऱ्या रिॲक्शन्स मधनं त्यांच्या एकमेकांची होणाऱ्या त्याच्यामध्ये मिळणाऱ्या फायद्यांवरनं असं आपल्याला हे करता येईल. आणि किचन आणि लॅब हे त्याचं एकत्रीकरण करण्यासाठी ही एक संकल्पना हळूहळू रुजतीये. आणि ह्याच्यामुळे म्हणजे तुम्ही जसं म्हणाल की रोग निवारण करण्यामध्ये ह्याचं एक खूप महत्वाचं कार्य असू शकतं ह्याच्यामध्ये. ओके, धन्यवाद डॉक्टर, तुम्ही आमच्याशी संपर्क साधल्याबद्दल त्यामुळे खूप खूप धन्यवाद. डॉक्टर, खरं तर आता ही किचन लॅब त्या संकल्पनेविषयी आपण ऐकलंच, त्याविषयी अजून तुमच्याकडून थोडं ऐकायचंय, काय सांगाल? कारण की खूप इंटरेस्टिंग आहे. जसं एखाद्या लॅबोरेटरीमध्ये जसे आपण एक संशोधन करतो तसं घरात करू शकतो, नाही? खरं आहे की, कारण आता एवढे कुकरी शोज लागतात टीव्हीवर, तर घरामध्ये आपण पदार्थ बनवत असताना आपली मोजमाप आपण कधी फिक्स ठेवत नाही. हो, आता माझ्या आई आजीपासून मी बघितलेलं आहे की चिमूटभर, बोटा एवढं वगैरे अशी त्यांची मोजमाप अंदाज त्यांचा ठरलेला असतो. पण तेच जर का आपण आता नवीन नवीन पदार्थ बनवून बघताना जर का वाचन केलं पहिल्यांदा की कुठच्या पदार्थात काय गुण आहेत किंवा एका पदार्थासारखा दुसरा कुठचा पदार्थ आहे. उदाहरणार्थ आता समजा तुम्हाला इडली बनवायची तर त्याच्यामध्ये तांदूळाच्या ऐवजी ब्राऊन राईस वापरला तर काय फरक पडू शकतो, मग त्याच्याकरता फर्मेंटेशनला किती वेळ लागू शकतो, त्याच्यामुळे न्यूट्रिशनमध्ये काय फरक पडतो. आता हे सगळं जर का आपण किचनमध्ये काम करताना रेकॉर्ड्स ठेवत गेलो तर उद्या आपल्याकडे आपल्या स्वतःच्या घराकरता एक एन्सायक्लोपीडिया तयार होऊ शकतो फूड्सचा, की ज्याच्यामध्ये वेगवेगळ्या चवी, वेगवेगळी पोषक द्रव्य आणि वेगवेगळ्या प्रोसेसेस, आणि हे सगळं जर का आपण एकत्र केलं. आमच्या क्लिनिकमध्ये आम्ही लोकांना सांगतो की आमच्याकडे अशा तुमच्याकरता लागणाऱ्या नवीन रेसिपीज असतील त्या आणून द्या. आणि सांगायला हरकत नाही की आपल्याकडे बरेचदा म्हणजे ज्या तरुण मुली आहेत की ज्यांनी त्यांच्या लग्नाच्या वेळेला त्यांना सांगितलेलं असं की त्यांना काही स्वयंपाक बनवता येत नाही, पण त्यांना अशी लॅबची संकल्पना सांगितली तर त्या वेगवेगळे प्रयोग करतात आणि त्यांच्याकडनं एवढ्या सुंदर सुंदर रेसिपी यायला लागतात की मग त्यांच्या घरामध्ये तर त्यांना त्याचा फायदा होतोच, पण तो लोकांनाही त्याचा फायदा होऊ शकतो. तर ही किचन लॅबची संकल्पना आपल्याकडे खूप चांगली रुजली पाहिजे. खूप छान, आणि हळूहळू ती खूप छान पद्धतीने रुजेल यात शंकाच नाहीये. डॉक्टर, मला पुन्हा आपल्या महत्वाच्या मुद्द्याकडे यायचं की आपण चर्चा करत होतो की उपवास तो किती महत्वाचा तर आहेच, पण आता तो कशा पद्धतीने केला पाहिजे? उपवास ही कला आहे आणि उपवास हे शास्त्र पण आहे. आणि पूर्वीच्या काळामध्ये जे होतं की उपवास हा टाकाऊ आहे, तर आता उपवास हा अत्यंत टिकाऊ म्हणून मानला गेलेला आहे. तर प्रत्येकाने आपापल्या पचनशक्तीनुसार किंवा आपण फूड
किती वेळ टाळू शकतो हे बघून आपण उपवासाला शरीर सरावलं पाहिजे. म्हणजे उपवासाचं पण ट्रेनिंग घेता आलं पाहिजे की मी आज किती तास उपवास करू शकतो, ते मला वाढवत जायचं आहे. आणि उपवासाचा अगदी धार्मिक अर्थ सुद्धा असा आहे की उपवास म्हणजे देवाच्या जवळ वास करणं, म्हणजे खाण्यापासून लांब जाणं. त्यामुळे मला ही कल्पना नाही की उपवासामध्ये किंवा उपवास करताना साबुदाणा, बटाटा, रताळ, केळी हे पदार्थ केव्हा शिरले आतमध्ये जे म्हणून. सर्रास खाल्ले जातात कारण आणि याच्यामध्ये- एकाच दिवशी बहुतेक एकामध्ये वेळा म्हणजे आपल्याकडे म्हणच आहे एकादशी दुप्पट खाशी. दुप्पट खाशी. तसं न होता त्या दिवशी न खाता राहिलं तर त्याचे खूप चांगले परिणाम होतात. त्याला का कोणालाही वाचायचं असेल तर आजकाल त्याला एक ऑटोफेजी म्हणून कल्पना आहे. ऑटोफेजी म्हणजे स्वतःला क्लीन करत जाणं. जसा एक की प्रत्येक पेशीमध्ये का तुम्ही एक 12 तासाच्या वरती जर का अन्न पोचलं नाही तिथपर्यंत तर ते शरीराच्या त्या पेशीच्या आतमधले जे काही राहिलेले कण असतात ते साफ करतात आणि ती पेशी साफ व्हायला लागते. आणि आजकाल असं दिसून आलेलं आहे की जर का अल्झायमर डिसीज, ज्याला आपण खूप घाबरतो, की त्या अल्झायमर डिसीज पण प्रिव्हेंट होऊ शकतात जर का आपण रेग्युलर उपवास केले तर. पण उपवास म्हणजे न खाता पिता. आणि त्याच्याकरता अगदी सोपी गोष्ट मी सांगू शकतो की तुम्ही जर का तयारी केली तर 3 ते 4 आठवड्यामध्ये तुम्ही आठवड्यातनं 1 दिवस तरी 18 तास उपवास करू शकता. आणि 18 तास उपवास म्हणजे कसा की शनिवारी संध्याकाळी 6ला जेवून घेतलं, नंतर गरम पाणी पित राहिलं, रविवारी सकाळी मजेत पडले राहिले, 10-10:30ला उठले, 12ला जेवलं, तर त्याच्यामध्ये पण तुमचा 18 तास उपवास होतो. आणि 4-5 आठवडे करून बघा तुम्हाला याचा किती फायदा होतो. तो हा बिन पैशाचा उपाय आहे, घरच्या घरी करण्यासारखा उपाय. याला वेगळं काही घ्यायचं नाही, फक्त गरम पाणी प्यायचं आहे. तर ह्या उपवासाचे अनेक प्रकार आहेत. जसा फक्त भाज्या खाऊन केलेला उपवास किंवा एकच पदार्थ खाऊन केलेला उपवास, पण हे प्रत्येकाच्या कंडिशन प्रमाणे हे उपवास करायला लागतात. आम्ही इनफॅक्ट डायबिटीसच्या लोकांना सुद्धा उपवास करायला शिकवतो, त्यांची औषधं कमी करायला शिकवतो. कधी कधी औषधं बंद पण होतात ते उपवास करायला लागले तर. आणि त्यांच्या हातातलं उपवास हे एक मोठं अस्त्र किंवा शस्त्र होतं. जसं स्वातंत्र्य लढ्यामध्ये गांधीजींनी उपवास हे शस्त्र म्हणून वापरलं, तसं आजकाल आपल्या समाजामध्ये उपवास हे रोगाच्या विरुद्ध लढण्याकरता एक उत्तम शस्त्र आपल्या हाती गवसलेलं आहे आपल्याला. खरंच म्हणजे उपवासाचा केवढा तरी मोठा फायदा. आपला एक पुढचा फोन घेऊया. बाळासाहेब जुनावणे आपल्याशी बोलतात पुण्यावरून. नमस्कार. हा, मी रुपेश बाळासाहेब जुनावणे बोलतोय पुण्यावरनं. बोला. डॉक्टर साहेब, मी आता कार्यक्रम बघून दुसऱ्या खोलीत आलोय कारण आवाज येतो म्हणून. तर माझं वय पण 45 आहे. मी पण एक गाडीच्या व्यवसायामध्ये आहे. खातो पितो व्यवस्थित सगळं, व्यायाम पण करतो. पण मला डायबिटीज, ब्लड प्रेशर आणि बारके आजार नाही आहेत. त्याला कारण म्हणजे हे तुमचे सगळे कार्यक्रम बघून मी सकाळी रोज फिरायला जातो आणि दिवसभरात मग मी काय आहार घेत नाही, छोटे छोटे बाहेरचे रस्त्यावरचे वगैरे. तर तुम्ही डॉक्टर साहेब सगळ्या लोकांना सांगा ना भारतातला की बाहेरचं कमी खाल्ल्याने खूप फरक पडतो. हाच माझा प्रश्न आहे तुमच्याकडे. धन्यवाद बाळासाहेबजी. आणि खरंच कौतुकास्पद आहे की जसं आपण बोलतो की जागरूकता पसरली, जसं त्यांनी सांगितलं की तुमचे कार्यक्रम बघून बघून सकाळपासून व्यायाम आणि योग्य पूरक आहार ते घेतात आणि सगळ्या रोगांपासून ते बाजूला आहेत. डॉक्टर, मला यायचं आहे की हे सुपर फूड्स म्हणजे काय? म्हणजे जसं ही संकल्पना आहे की बाहेरचं काही खाऊ नये किंवा काय खावं मग? पहिल्यांदा रुपेश सोनावणे यांचं मला एक अतिशय वाक्य आवडलं की ते सकाळी काय ते भरपूर खातात पण नंतर दिवसभर काही खात नाहीत. तर त्याला जे म्हणतात की म्हणजे की शेवटी तोंडाला कुलूप ठेवलेलं असेल आणि रस्त्यावरचं काही खात नाहीत म्हणून त्यांनी सांगितलं. महत्वाचं आपल्या इकडे जंक फूडच्या नावाने एवढा आरडाओरडा होतो की जंक फूडमुळे माणसाला आजारी पडतात. सगळ्या रोगांचं मूळ त्या जंक फूडमध्ये, म्हणजे आपण म्हणतो ना त्याला एक बदनाम केलं गेलेलं आहे. मी म्हणत नाही की ते चांगलं असतं म्हणून, पण ते जंक फूड हे नेहमी रस्त्यावरच्या एसी दुकानातच मिळतं असं नाही. ते रस्त्याच्या बाहेर फुटपाथवर जास्ती जंक फूड मिळतं. इनफॅक्ट जास्ती वाईट फूड असतं ते. तर ते टाळावं आणि ते टाळलं तर आपल्याकडे रोगाचं प्रमाण खूप कमी होऊ शकेल. तुम्ही जर का भारतामध्ये एकतर आपल्याला स्टॅटिस्टिक्स अवेलेबल नसतं, पण जे काय अवेलेबल स्टॅटिस्टिक्स आहे त्याच्याप्रमाणे जरी तुम्ही बघितलं तरी दर डोळी माणसाला वर्षाला 10 ते 15 हजार रुपये डायबिटीसवर खर्च होतो. आणि ही ट्रिमेंडस अमाऊंट आहे की ती सगळी वाचेल जर का आपण हे जंक फूडवर खायला घालणारा पैसा जर का कमी केला तर, आणि रोज सकाळी 40 मिनिटं नुसतं चाललं तर ही एक मोठी देशसेवा होऊ शकेल. तर हे व्रत घ्यायला आपण हरकत नाही. म्हणजे चालणं हा सगळ्यात एक उत्तम उपाय आहे. चालणं आणि जंक फूड न खाणं. 3 वेळा तुम्ही जेवा, भरपूर जेवा, घरचं जेवा, सकस अन्न खा आणि बाहेरचं शक्यतो खाऊ नका. आणि जी काय मजा म्हणून आपण म्हणतो की जिभेचे चोचले पुरवण्यासाठी जे खायचं आहे, ते जिभेचे चोचले तुम्ही किती वेळा पुरवायचे ते प्रत्येकाने ठरवायला पाहिजे. कारण आपण आजकाल चोचले जास्ती पुरवतो आणि शरीराला जी गरज आहे ते कमी पुरवतो. अगदी खरं. आपला पुढचा फोन घेऊया आधी फक्त. राजश्री साबळे आपल्याशी बोलतात कल्याणवरून. नमस्कार.
हॅलो. नमस्कार राजश्रीजी, बोला बोला, तुमचा प्रश्न विचारा. सरांना प्रश्न विचारायचा होता मला. हा, माझं बाळ 1.5 वर्षाचं आहे, त्याचं वजन खूप कमी आहे. बरं, 1.5 वर्षाचं बाळ आहे माझं. हा, वजन खूप कमी आहे आणि सलग प्रश्न विचारा राजश्री ताई. आणि या दिवसामध्ये पावसाळ्यामध्ये थंडीमध्ये त्याला केळी आणि दही दिलं तर चालेल का? बरं, हा वेळ झाली आहे एका छोट्याशा छानशा टिप्सची, काय सांगाल? आता पूर्वी म्हणायचं ना की मुलींना ताट वाढायला शिकवलं पाहिजे, डावीकडे काय उजवीकडे काय, तसं आता मुलांना आणि मुलींना दोघांनाही ताट वाढायला शिकवलं पाहिजे. आणि त्याच्यामध्ये एक शिकवलं पाहिजे की तुम्ही डावी उजवीकडे काय चटणी भाजी वाढायची ती वाढवा, पण ताटामध्ये मध्यभागी जिथे पूर्वी भाताचा ढीग असायचा किंवा जिथे पोळ्यांची रास असायची तिथे आता हिरव्या भाज्या आणि सॅलड्स पाहिजेत. आणि जिथे पूर्वी चटणी कोशिंबीर वाढायचे तिकडे आता तुमची पोळी भाकरी जे काय असेल ते, हे जर का आपण बदललं की ह्याला जर का मिरर इमेज म्हणा किंवा ह्याला जर का म्हणजे प्रतिक्षिप्तपणा म्हणा, काही म्हणा त्याला, पण हे जर का वाढप करायला शिकवलं की हे वळण जर का हाताला लावलं मुलांच्या, तर मुलांचा किंवा त्यांचा पुढचा सगळ्यांचा आहार आणि त्यांचं आरोग्य हे अतिशय सुंदर राहू शकतं. वा, खूप छान टिप्स दिलेले डॉक्टर. आपला पुढचा फोन घेऊया. मीरा कुलकर्णी आपल्याशी बोलतायत. नमस्कार. हॅलो, मी मीरा कुलकर्णी डोंबिवलीवरून बोलते. बोला मीराजी. मला असं विचारायचंय की डॉक्टरांनी मगाशी सांगितलं की डायबिटीज वाल्यांना पण आम्ही उपास करायला शिकवतो, तर त्यांनी असं सांगावं एखादं उदाहरण की डायबिटीज वाल्यांनी उपासाच्या मध्ये कोणते पदार्थ खावेत, किती खाण्यामध्ये किती अंतर ठेवावं, असं एखादं उदाहरण दिलं तर बरं होईल. बरं, डायबिटीसमध्ये कसं असतं की डायबिटीसमध्ये एक औषधांचा डोस फिक्स केलेला असतो आणि डॉक्टर, तुमचा आहार तज्ज्ञ किंवा तुम्ही स्वतः आणि पेशंट यांनी मिळून एक तो रक्तातल्या साखरेची लेव्हल एक मेंटेन करण्याकरता आपला आहार आणि औषधं यांचं एक संतुलन साधलेलं असतं. पण ह्याच्यामध्ये होतं काय की तुम्ही जर का आहार कधी कमी केलात तर तुमची साखर खूप खाली जाऊ शकते. त्यामुळे बरेचदा असं म्हणतात की आता तुमच्या एखादी गोळी चालू आहे की ज्याच्यामुळे शरीरामध्ये इन्सुलिनचं प्रमाण, पाझरण्याचं प्रमाण वाढतं, तर ती गोळी जर का मी अर्धी केली किंवा पाव केली किंवा बंद केली आणि त्या दिवशी मी जर का उपास केला आणि उपास करताना बेसिकली कर्बोदक म्हणजे ज्याला कार्बोहायड्रेट्स म्हणतात ती खाल्ली नाहीत, पण प्रथिनयुक्त पदार्थ खाल्ले किंवा भाज्या भरपूर खाल्ल्या आणि हे पदार्थ कमी केले, तर माझा पहिला उपासाची पहिली पायरी रचली जाऊ शकते. आणि डायबिटीसमध्ये वेगवेगळ्या 6-7 प्रकारच्या गोळ्या असतात, त्यामुळे त्या गोळ्या कशा कमी करायच्या ते बघून उपास कसा करायचा हे ठरवायला लागतं. आणि जसं मगाशी मी तुम्हाला सांगितलं की रमजानमध्ये लोक सांगतात की मी हा उपास करणारच, तसं जर का तुम्ही तुमच्या डॉक्टर जाऊन सांगितलं की मला हा उपास संकष्टीचा उपास करायचाच आहे, तर तो तुम्हाला शिकवू शकतो की कुठच्या गोळ्या कमी करा, कुठच्या गोळ्या बंद ठेवा आजच्या दिवसापुरत्या आणि हा उपास करा. जसं माणूस ऑपरेशनला जातो, ऑपरेशनला नील बाय माउथ म्हणतात, म्हणजे तोंडातनं काही द्यायचं नाहीये, तर त्यावेळेला त्याला औषधं बंदच करतात ना. सो ह्याच्यात कठीण काही नाहीये, पण ह्याच्यात हे सुरक्षित पण नाही स्वतःचं स्वतः करणं. त्यामुळे तुमच्या डॉक्टरला, तुमच्या डायबेटॉलॉजिस्टला विचारून हे करा आणि ते नक्की तुम्हाला मदत करतील, कारण त्यांनाही कोणाला असं वाटत नसतं की माझ्या पेशंटच्या गोळ्या वाढत 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 जाव्यात आणि शेवटी त्याला खूप कॉम्प्लिकेशन्स व्हावी. त्याला उलट आवडेल की तुमच्या पेशंटचा कॉम्प्लिकेशन्स न होता तो माणूस आयुष्यभर माझ्याकडे येत राहिला, तर डॉक्टरही खुश होत राहील. म्हणजे ही गोष्ट अशक्य नाहीये, फक्त डॉक्टरांच्या आपल्या सल्ल्यानुसार करणं खूप जरुरीचं आहे. डॉक्टर, मगाशी राजश्रीजींनी कल्याणवरून जो प्रश्न विचारला होता की 1.5 वर्षाचं बाळ आहे, थंडीमध्ये त्याला दूध आणि केळं देऊ शकतो का? आता ही आपल्याकडे पूर्वी जी पद्धत होती की थंडीमध्ये अमुक दिलेलं चालतं का नाही, ह्याच्यावर पण मतमतांतर खूप आहे. तर केळं अगदी पातळ करून दिलेलं आणि म्हणजे त्याचं तुम्ही स्मॅश करून दिलेलं केळं आणि दूध हे जर का त्या बाळाला पचत असेल तर त्याला द्यायला काही हरकत नाही. पण त्याला का त्याचा त्रासच असेल किंवा तुम्ही जर का आतापर्यंत बघितलेलं असेल की दूध आणि केळं देऊन त्याचा सर्दी खोकला वाढतो किंवा त्याला आणखीन काही त्रास होतो, तर ते देऊ नये. पण एवढ्या लहान मुलाला तुम्ही थंडीच्या दिवसात मुद्दामून काहीतरी वेगळं द्यायचं असेल तर तुमच्या बालरोग तज्ञाला विचारून दिलेलं जास्ती चांगलं. ह्याच एका मुद्द्याकडे मला अजून एक छोटासा उपप्रश्न विचारायचा आहे की छोटं बाळ ठीक आहे, पण मोठ्या लोकांनाही दूध आणि केळं, म्हणजे काही वेळेला असं म्हणतात की फळाबरोबर दूध मिक्स करून घेऊ नये, हे कितपत योग्य आहे? याला कसलाही शास्त्रीय आधार काही नाही.
आता आयुर्वेदामध्ये काही वेगळ्या संकल्पना मांडलेल्या असतात, पण मला असं वाटतं की शेवटी हे सगळं प्रयोगाने करायचं. कारण असे अनेक तुम्ही आजकाल पदार्थ बघाल की ज्याच्यामध्ये फळं आणि दूध किंवा दुग्धजन्य पदार्थ आणि फळं मिक्स करून लोक खातात आणि आनंदाने रिलीज करतात, किंवा त्याच्यामुळे त्यांना काही त्रास होत नाही. त्यामुळे ही मला वाटतं व्यक्ती तितक्या प्रकृतीत असं असतं की कोणाला काय सोसेल. आणि दुसरं बरेचदा असं असतं की लहानपणापासूनच्या ज्या आपल्या बिलीफ सिस्टीम्स असतात त्याच्यावर आपल्याला ते पदार्थ पचतील का नाही ठरत असतं. म्हणजे मला आठवत आहे काही लोकांना शेंगदाण्यावर पाणी प्यायलं की हमखास पोट बिघडतं, तर काही लोकांना शेंगदाण्यावर पाणी नाही प्यायलं तर पोट बिघडतं. त्यामुळे हे म्हणजे शरीराची आपली रचना योगामध्ये नेहमी सांगतात की स्वाध्याय पाहिजे. स्वाध्याय म्हणजे काय, स्वतःला ओळखता आलं पाहिजे की मी कसा आहे, आणि ते करून मग मला ठरवता आलं पाहिजे की मला कुठचे पदार्थ चालतात, कुठचे चालत नाही चालत. खरं मी कसं आहे त्याच्यासाठी स्वतःला थोडा वेळ देणं गरजेचं आहे. डॉक्टर, मला ह्या मुद्द्याकडे यायचं आहे की आंबवण्याचे फायदे काय आहेत. म्हणजे असं म्हणतात की काही वेळेला खूप आंबवलेले पदार्थ खाऊ नयेत, म्हणजे त्याचे फायदेही आहेत. मग कसं खावं, ते काय आहे, त्याची मात्रा काय आहे? आंबवण्याच्या पदार्थांचा आंबवण्याचे खूप मोठे फायदे आहेत. 7000 वर्षापूर्वीपासून आंबवण्याची प्रक्रिया माणसांनी शोधून काढलेली होती. आणि पूर्वीच्या काळात जेव्हा रेफ्रिजरेटर्स नव्हते किंवा काही नव्हतं, तेव्हा फळं, भाज्या, बेसिकली भाज्या किंवा वेगवेगळे अन्नपदार्थ साठवून ठेवण्याकरता आंबवण्याची प्रक्रियाच वापरली जायची. तर कोणी जर का वाचलं तर लॅक्टो फर्मेंटेशन म्हणून एक अत्यंत सुंदर प्रोसेस पूर्वीच्या काळात युरोपमध्ये वापरली जायची. आपल्या इकडे लोणची घातली जायची, ती फर्मेंटेशनचीच प्रोसेस आहे एक प्रकारची. तर त्याच्याकरता एक मला असं सांगता येईल की फर्मेंटेशनमध्ये तुम्ही किती वेळ फर्मेंट करताय सीझनली ठरवायला लागतं. म्हणजे जसं इडली डोस्यापासून तुम्ही कुठचाही पदार्थ तो आंबट न होऊ देता त्यातला ऍसिडची मात्रा कमी ठेवून जर का पदार्थ आंबवता आले आपल्याला तर त्याची न्यूट्रिशनल व्हॅल्यू खूप वाढते. दुसरी गोष्ट अशी आहे की त्या आंबवण्याच्या प्रोसेसमध्ये कधी कधी आपल्या पोटाला लागणारे जे बॅक्टेरिया असतात की आपल्या आतड्यामध्ये असंख्य बॅक्टेरिया किंवा जंतू आहेत, तर आजकाल असं सिद्ध झालेलं आहे की त्या बॅक्टेरियावर आपली हेल्थ खूप मोठ्या प्रमाणात अवलंबून आहे. आणि म्हणजे अगदी वाईट दिसेल बोलायला, पण हल्ली असं म्हणतात की पूप थेरपी म्हणतात की ही पण एक लोकांनी ट्राय करून बघितलेली की एका माणसाच्या म्हणजे एक्सक्रीटामधनं जे काय बॅक्टेरिया होतात ते बॅक्टेरिया दुसऱ्याला जर का दिले तर त्याची तब्येत सुधारू शकते. तर त्यामुळे पोटातल्या बॅक्टेरियांचा खूप मोठा रोल आहे आणि ते सगळे बॅक्टेरिया आपल्याला पोटात त्या आंबवण्याच्या प्रोसेसमधनं जाऊ शकतात. म्हणजे आंबवण्याची प्रक्रिया मुळात खूप चांगली आहे. फक्त ती अतिरिक्त होऊन त्याच्यातनं ऍसिड खूप जनरेट झालं तर त्रास होऊ शकतो. पण ह्याच्याकरता एकच मुद्दा आहे की ते आंबवण्याकरता लागणारे जे पदार्थ आहेत ते लोकल असावेत. म्हणजे मी फ्रान्समधनं एखादं काहीतरी बॅक्टेरियल कल्चर आणलं आणि ते इथे आंबवायला लागलो तर त्याचा परिणाम होणार नाही. त्यामुळे लोकली ग्रोन, लोकली आंबवलेले पदार्थ हे अतिशय शरीराला चांगले. डॉक्टर, विषय खूप छान आहे, वेळ आपल्याकडे कमी आहे, पण मला एका मुद्द्याकडे यायचंय की कडधान्याला मोड आणण्याचे किती फायदे आहेत, किंवा असंही होतं की कडधान्य कच्ची खावीत की थोडी शिजवून खावीत, हा सुद्धा एक गैरसमज आहे, ते थोडं जरा सांगा. कडधान्यांना जर का मोड आणले तर त्याच्या न्यूट्रिशनल कॉन्टेंटमध्ये त्यातल्या विटॅमिन्स, मिनरल्स आणि कार्बोहायड्रेट्स आणि प्रोटीन्सच्या पचण्यामध्ये अनेक पटीने वाढ होते. पण आपल्याकडे कडधान्यांना मोड आणण्याकरता तेवढी पद्धत नाही जास्ती. तर कडधान्यांना मोड आणताना अगदी सिंपल टिप आहे की ते पदार्थ नीट धुवून घ्यायचे, म्हणजे त्याच्यातनं इन्फेक्शन लागत नाही. आणि नंतर ते धुवून घेतल्यानंतर पाणी रिन्स करून दर 2 तासांनी त्यात पाणी टाकत राहायचं, ते भिजवत राहायचे दर 2 तासांनी. तर त्याला चांगले टरटरून मोड फुटतात. आणि हे फुटल्यानंतर त्याच्यातले बहुतेक वेळा त्यातला काही आम्ही म्हणतो की अँटी न्यूट्रिशनल फॅक्टर्स असतात की जे पचत नाहीत, ते त्या मोड येण्याच्या प्रोसेसमध्ये नाहीसे होतात. आणि अतिशय चांगला मोड आलेला पदार्थ खायचा असेल किंवा कडधान्य खायचं असेल तर ते तूप जिऱ्याची फोडणी देऊन ते कडधान्य परतून घ्यायचं थोडंसं, आणि त्याला आम्ही म्हणतो की कुडकुडीत करून घ्यायचं. आणि ते जर का चावून चावून खाल्लं तर त्याच्या एवढं प्रकृतीला दुसरं म्हणजे हेल्दी गोष्ट ही तुम्हाला, दिस इज लाईक अ सुपर फूड. ओ वाव, खरंच डॉक्टर, म्हणजे डॉक्टरकडून आज आपण खूप छान छान टिप्स बघितल्या. आणि मुळात जसं त्यांनी सांगितलं की स्वतःला ओळखा, मला काय चालतं आणि मला काय चालतं, मला ओळखण्यासाठी स्वतःला थोडा वेळ द्या, संतुलित आहार घ्या आणि निरोगी जीवन जगा. आजचा आपला कार्यक्रम तुम्हाला कसा वाटला हे आम्हाला नक्की कळवा. तुम्ही तुमच्या प्रतिक्रिया 2 पद्धतीने आमच्यापर्यंत पाठवू शकता. त्यासाठी आमचा फेसबुक आयडी आहे www.facebook/sakhisayadri.dd. तुम्ही ईमेलवरती तुमच्या प्रतिक्रिया आमच्यापर्यंत पाठवू शकता. त्यासाठी आमचा ईमेल आयडी आहे sakhisayadri@gmail.com. डॉक्टर, खरंच तुम्ही इथे आलात आणि आम्हाला खरंच खूप छान टिप्स दिल्या, खूप छान पद्धतीने सांगितलं, त्याबद्दल तुमचे खूप खूप आभार. धन्यवाद.
तुम्हालाही आजचा कार्यक्रम इथे संपवण्याच्या आधी उद्या आपल्या सखी सह्याद्रीमध्ये विषय काय असेल ते एकदा पाहून घेऊया. उद्या शिक्षक दिनानिमित्त विशेष कार्यक्रम आहे बदलती शिक्षण पद्धती आणि आपल्याबरोबर असतील प्राध्यापक अशोक चिटणीस शिक्षण तज्ज्ञ आणि सतीश चिदंबर शिक्षण तज्ज्ञ. त्यामुळे पाहायला विसरू नका उद्याचा सखी सह्याद्रीचा विषय. आज अनुमती घेऊया, भेटूया पुढील भागात याच वेळी याच दिवशी एका नवीन विषयासह. तोपर्यंत नमस्कार.